ते मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळते आपल्याला, त्यांच्या विपक्ष फाईट देताना बघायला मिळेल आपल्याला माळ वारगडवाडी संघ. गणेश आणि सुरेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी बघूया किती धावांची मजल मारते. सामना 4 षटकांचा असेल आलेला प्रत्येकी संघाने याची नोंद घ्यायची आहे. अगदी प्रत्येकी संघामध्ये 4 गोलंदाज असतील याची नोंद देखील घ्यायची आहे. बोरली संघ इथे चांगल्याशी टप फाईट बघायला मिळते. स्ट्राईकवरती फलंदाजी मार्कवर बघायला मिळते आपल्याला. सुरेश गोलंदाजी मार्कवर असेल. करणचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी हाताळते करण. पहिल्या चेंडूचा समाचार घेताना बघायला मिळते आपल्याला. सुरेश यावेळेस मात्र अगदी तडम्याच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च करताना गोलंदाज बघायला मिळते. इथं मात्र चांगलीशी सुरुवात असं बघायला मिळते आपल्याला. माळ वारगाडे संघाकडून सुरेशच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. अगदी या चौकारच्या मदतीने श्रीगणेशा देखील झालाय संघाचा. अगदी षटक क्रमांक पहिल्यामधील दुसरा चेंडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाज बघायला मिळतो आपल्याला सुरेश. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होताना बघायला मिळतो आपल्याला. करण टू सुरेश. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. अगदी यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. अगदी चौकार गेल्याच्या नंतर लगेच प्रत्युत्तर दिलं जाते. गोलंदाज देखील इथं मात्र चांगल्याशी गोलंदाजी करताना अगदी दुसरा चेंडू निर्धावलाय. कारण या गोलंदाज षटकातील यावेळेस मात्र तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेशसाठी हाताळला जाईल. यावेळेस मात्र निश्चितच पंच आमच्याकडे जुळले जातात म्हणजे तो वाईट चेंडू फेकी केलाय. या वाईटच्या मध्ये धावफलक मात्र 1 ने पुढे सरसत. अगदी 5 या आकड्यावरती कुठेतरी विस्फोटक अशी फलंदाजी करावं लागेल. माळ वारगडवाडी असते निश्चितच नावाजले जातात हे दोन्ही फलंदाज चांगल्याशी फटकेबाजी करण्यासाठी. गणेश आणि सुरेश ती जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा करणचा पुढचा चेंडू असेल सुरेशसाठी. यावेळेस हवाई हल्ला चढवण्याच्या नादात बीट झाला. अगदी चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र बघायला मिळते आपल्याला गोलंदाज करणकडून. आतापर्यंत 3 चेंडूवरती 5 धावांचा खर्च केलात गोलंदाजीने. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी चांगल्याशी गोलंदाजी हाताळली जाते. यावेळेस मात्र धावा मात्र थांबून ठेवलेला सुरेशसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज करण टू सुरेश. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्याशी गोलंदाजी हाताळली जाते. सुरेशला मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्याच्या नंतर 3 चेंडू इथं निर्धाव हाताळले गेलेत. अगदी सुरेशला देखील इथं मात्र कुठेतरी चांगल्याशी फलंदाजी करावं लागेल. स्ट्राईक रोटेट देखील करावं लागेल. गणेश देखील एक चांगलासा फलंदाज आहे. स्ट्राईक जरी गणेशकडे असेल तरी गणेश देखील धावा बनवू शकतो. पुन्हा एकदा हलकासा रन बघायला मिळतोय गोलंदाज करणचा. स्ट्राईकवरती सुरेश. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मिस केलाय. अगदी इथं मात्र गोलंदाजाने पहिला चौकार खाल्याच्या नंतर कुठेतरी कमबॅक केले पूर्णपणे. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडू ते 5 धावा खर्च केल्यात परंतु चांगलाच गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला गोलंदाज करणकडून. षटकातील शेवटचा चेंडू असेल यावेळेस मात्र. बघूया शेवटच्या चेंडूवरती अजून किती धावांची मजल मारली जाईल. स्ट्राईकवरती फलंदाज पुन्हा एकदा असेल सुरेश. यावेळेस देखील आलाय निर्धाव चेंडू.
अगदी इथं मात्र 5 चेंडू डॉट खाली सुरेशने. अगदी षटक क्रमांक पहिले संपले ते धावसफलक मात्र रोखले फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये म्हणजे चांगली अशी गोलंदाजी राहिली गोलंदाज करणची. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल आपल्याला कल्पेश. या इथं मात्र पहिला चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती फलंदाज गणेश. यावेळेस मात्र चांगला फटका सजवला अगदी तडम्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला इथं मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला निश्चितच येतो. इथं मात्र दणदणीचे चौकार. या चौकारच्या मध्ये धावफलक मात्र नो होता पंच. अगदी 9+4 म्हणजे येणारा पुढे चेंडू देखील सुवर्ण संधी असेल. धावा खर्च केला पहिल्या चेंडूवरती 5. आतापर्यंत एकही चेंडू नाही. इथं मात्र 5 धावांचा बोनस पॉईंट बघायला मिळतो. इथं मात्र माळवारगड या संघासाठी धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. येणारा पुढे चेंडू फ्री हिट असेल गणेशसाठी. इथं मात्र चांगला फटका खेळायचा होता. पहिला चेंडू इथं मात्र निर्धाव हाताळला जातोय. अगदी पहिल्या षटकातील दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. यावेळेस मात्र पंचाचा इशारा आला. वाईट चेंडू हाताळला गेलाय. म्हणजेच अवंतर 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत गोलंदाज कल्पेशने. थोडंसं महागडं असं षटक निश्चितच हाताळलं जाईल. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे गोलंदाज कल्पेशचा. पुढचा चेंडू गणेशसाठी हाताळला जातोय. यावेळेस मात्र चांगलासा चेंडू हाताळला गेला तर त्याच्यावरती चांगलासा फटका देखील बघायला मिळतोय. इथं मात्र ज्ञानेश्वर येतोय. चेंडू उडवला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. धावफलक मात्र 1ने पुढे सरकलं जाते. अगदी धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. षटकातील आतून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल गोलंदाज इथं मात्र कल्पेशच्या गोलंदाजीवरचा. कल्पेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सुरेश. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथं गौरवने केली चुकी. अगदी इथं मात्र सोपा झेल सुटला. इथं मात्र दुसऱ्या धावाचा कॉल मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर कंप्लीट होतील. धावफलक मात्र 2ने पुढे सरसवले. अगदी 14 या आकड्यावरती. कल्पेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज सुरेश. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय. अगदी यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक इथं मात्र फक्त आणि फक्त बघतच राहतील. इथं मात्र निश्चितच पंचाचा इशारा अजूनही पेंडिंग असेल. 6 धावा निश्चितच इथं मात्र या षटकाराच्या मध्ये धावफलक मात्र अगदी पुढे सरकले. जाऊन पोहोचे 20 या आकड्यावरती. अगदी इथं मात्र संधी मिळाली ती त्या संधीचं मात्र पुरेपूर सोनं केले सुरेशने. अगदी इथं झेल सुटला त्याच्यानंतर लगेचच षटकार बघायला मिळतो आपल्याला सुरेशच्या बॅटमधून. अगदी महागडे असं षटक हाताळलं जाते आतापर्यंत कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगलासा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथं मात्र एक धाव मिळेल. अगदी धावफलक मात्र जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 5 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही असेल. इथं मात्र पुन्हा एकदा आलाय डॉट चेंडू म्हणजे पंचाचा इशारा आलाय. षटक संपल्याचं अगदी 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. तोपर्यंत धावसंख्या लगावली जाते. माळवारगडवाडी या संघाची 21 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि सुरेश बघायला मिळते आपल्याला. अगदी चांगली अशी फलंदाजी. यावेळेस मात्र षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये थोडंसं महागडे षटक हाताळलंय कल्पेशने. अगदी यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क बघायला मिळेल आपल्याला हरिदास. हरिदास या गोलंदाजा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. स्ट्राईकवरती फलंदाज बघू शकाल सुरेश. अगदी कमी गतीने इथं मात्र चेंडू फेकी केला होता. इथं मात्र फिल्डर येतोय सोमनाथ. चेंडू अडवलाय तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चांगली अशी बिटवीन द रनिंग
अगदी 2 धावा पळून पूर्ण केल्यात. धावफलक मात्र पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकले. अगदी जाऊन पोहोचले ते 23 या आकड्यावरती. हरिदासचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला बघायला मिळतो. आपल्याला सुरेश टू हरिदास. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अगदी कमी वेगाने इथं मात्र चेंडू फेकी केला होता. इथं मात्र क्षेत्ररक्षक बीट झाला. यष्टीरक्षक देखील बीट होतं. इथं मात्र चांगलासा बॅकअप बघायला मिळतं. ज्ञानेश्वरच्या माध्यमातून धावा वाचवल्या जातील. इथं 2 धावफलक पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकलं जाते. अगदी 2च्या मध्ये धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगल्याशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला सुरेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मधील यावेळेस मात्र तिसरा चेंडू फेकी केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. हरिदास गोलंदाजी मार्ग स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा सुरेशचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र रिव्हर्स फटका अटेंड करायचा होता. यावेळेस मात्र चेंडू केलाय डॉट. अगदी निर्धाव चेंडू हाताळला जातोय. षटकातील आता मात्र 3च चेंडूचा खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 मध्ये चौथा चेंडू यावेळेस मात्र हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती बघू शकाल आपण फलंदाज बघायला मिळतो आपल्याला सुरेश. यावेळेस मात्र चांगलासा फटका सजवला गेला आहे. तिथे मात्र येतोय क्षेत्ररक्षक पिंटू. एकच धाव मिळेल. एक सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकले 26 या आकड्यावरती. षटकातील आता मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फलंदाज असेल गणेश देखील एक चांगलासा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. बघूया गणेशसाठी अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावफलक आतापर्यंत सजवलं गेले 26 धावा. हरिदासचा पुढचा चेंडू स्ट्राईक वरती फलंदाज गणेश टू हरिदास. यावेळेस मात्र मोठा फटका खेळला परंतु क्षेत्ररक्षक असेल तिथं जेल खाली. इथं मात्र जेल काही कॅरी करता आला नाही. दुसऱ्या धावाचा देखील कॉल होते मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र निश्चितच काय घडले कळवायचं. अगदी तिसऱ्या धावाची देखील छेड मैदानाच्या आतमध्ये होते. 3 धावा यशस्वीरित्या आतापर्यंत कंप्लीट केले गेलेत. 3 धावावरती समाधान मानावं लागेल. धावफलक मात्र 3 ने पुढे सरकले. अगदी 29 धावा मैदानाच्या आतमध्ये लगवले जातात. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. षटकातील शेवटचा चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज सुरेश. यावेळेस मात्र बिग ब्लास्ट केलाय. बघूया इथं मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथं मात्र मोठा फटका येतोय. हवाई सफर षटकार. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज हरिदासने. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 35 या आकड्यावरती. चांगली अशी धावफलक आतापर्यंत बनवले जाते. 18 चेंडूवरती तब्बल 35 धावा बनवले गेल्या. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरेश आणि गणेश बघायला मिळते आपल्याला. अगदी यावेळेस मात्र चांगली अशी रणनीती आखली सुरेशने. 2 षटकार आतापर्यंत सुरेशच्या बॅटमधून बघायला मिळतात आपल्याला. कुठेतरी जेल सुटला होता. तो जेल कुठेतरी महागात पडताना बघायला मिळते श्री गणेशा बोर्ली या संघासाठी. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज गणेश. इथं मात्र गणेशने देखील चांगलासा फटका सजवला गेला. अगदी क्षेत्ररक्षक कल्पेश बीट झाला. यावेळेस मात्र येतोय चौकार. अगदी या चौकारच्या मध्ये धावफलक मात्र 39 या आकड्यावरती पोहोचवलाय. अगदी स्वागत केले चौकारच्या पद्धतीने इथं मात्र सोमनाथचं. अगदी इथं मात्र कल्पेश थोडीशी मिसफिल्डिंग करताना बघायला मिळते आपल्याला. आजच्या दिवसामध्ये थोडंसं खराब दिवस राहिलाय कल्पेशचा. गोलंदाजीमध्ये देखील खराब अशी गोलंदाजी हाताळली. यावेळेस मात्र चांगली अशी रणनीती आखले. इथं मात्र माळ वारगाडे संघाने धावफलक तब्बल 39 या आकड्यावरती पोहोचवले गेले. अजून या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर बघू शकाल. स्ट्राईक वरती बघायला मिळते आपल्याला गणेश. सोमनाथचा पुढचा चेंडू मारा करेल गणेश. यावेळेस मात्र थोडासा कमी वेगाने यात्रा चेंडू फेकी केला. इथं मात्र निर्धाव चेंडू हाताळला जाते. अगदी आतापर्यंत निश्चितच चांगल्याशी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. सलामीची जोडी अजूनही माळ वारगडवाडी या संघाकडून गणेश आणि सुरेश मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मार्कवर सोमनाथच्या अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. षटकातील तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. स्ट्राईकवरती गणेश असेल. यावेळेस देखील चांगलासा चेंडू हाताळला जातोय. अगदी बॅक टू बॅक यावेळेस मात्र 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. कुठेतरी चांगलासा कामगिरी करताना बघायला मिळतं. यावेळेस मात्र सोमनाथ गोलंदाजी मार्कवर षटकातील अजूनही 3 चेंडूवरती बघूया किती धावांची मजल मारली झाली. स्ट्राईकवरती
पुन्हा एकदा गणेश माळवारगडवाडी संघ त्यांचे विपक्ष श्री गणेशा बोर्ले संघ फाईट देताना बघायला मिळते आपल्याला. इथं मात्र हलका त्याने सन्मान दिला. चेंडू ट्रॅव्हल झाला 9 मॅच लँडमध्ये 1 धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावाची देखील शेड बघायला मिळते. एकच धावावरती समाधान मानलं जाईल. धावफलक मात्र 1 ने पुढे सरकले अगदी 40 या आकड्यावरती. आता मात्र 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 मधील अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कर बघू शकाल गोलंदाज सोमनाथ. आतापर्यंत 5च धावा खर्च केल्या 4 चेंडूवरती. चांगलीशी गोलंदाजी हाताळली गेली. स्ट्राईकवरती सुरेश बघायला मिळतो आपल्याला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलची संधी. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सोमनाथ. इथं मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चिपलाय चांगला झेम. इथं मात्र पहिला गडी बाद होते. सुरेशला मात्र माघारी पाठवलंय. परंतु इथं मात्र चांगली अशी गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज सोमनाथने. एक महत्त्वाचा विकेट मिळवलाय. आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं जाते शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा रोखल्यात. यावेळेस मात्र नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. अगदी शेवटचा चेंडू असेल आता मात्र षटक क्रमांक 4 मधील. षटक क्रमांक 4 मधील अगदी शेवटचा चेंडू असेल. अगदी निर्णायक चेंडू. या चेंडूवरती आव्हान असेल. पंच 2च मिनिट. अगदी शेवटचा चेंडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज विलास. इथं मात्र विलासच्या बॅटमध्ये चांगलासा फटका आला. तडम्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक असेल तिथं ज्ञानेश्वर चेंडू फेकी करेल तोपर्यंत निश्चितच इथं मात्र एक धाव कंप्लीट केले गेले. दुसऱ्यासाठी धाव बाद झाला. एक धावच्या मध्ये धावफलक मात्र 41 या आकड्यावरती पोहोचवले आणि समीकरण असेल 24 चेंडू 42 धावांचं. अगदी 24 चेंडूवरती बनवायचे 42 धावा. श्री गणेशा बोर्ली हे विपक्ष. इथं मात्र माळवारगडवाडी संघ ही फाईट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जय गुरुदेव गोळीबार मैदान वाडी त्यांचे विपक्ष असेल माळुंजेवाडी. दोन्ही संघाचा कर्णधार इथं मात्र नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचा आहे.
अगदी 24 चेंडू 42 धावांचं समीकरण असलेलं आहे. स्ट्राईकवरती फलंदाज बघायला मिळते आपल्याला हरी. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. पहिला चेंडू इथं मात्र डॉट आलाय. अगदी चांगली सुरुवात मारायला लागेल पहिल्या चेंडूवरती इथं मात्र करताना बघायला मिळते माळ वारगड संघ. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू यावेळेस मात्र फेस करायला बघायला मिळते मात्र हरी. यावेळेस मात्र चांगला फटका सजवला गेला अगदी गॅप शोधलाय. यावेळेस मात्र निश्चित धावा मिळते इथं फलंदाजाला येतोय चौकार. या चौकारच्या मध्ये श्री गणेश झालाय. श्री गणेशा पोरली या संघाचा. अगदी दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाज बघायला मिळतो आपल्याला हरी. यावेळेस देखील चांगला असा फटका सजवला गेलाय. अगदी गॅपच्या सहाय्याने चेंडू निघून चालाय. क्षेत्ररक्षक आलाय गणेश चेंडू अडवलाय तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल बघायला मिळते आपल्याला. अगदी 2 धावा कंप्लीट केल्या. थोडासा खराब थ्रो आलाय परंतु 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. धाव फलक मात्र 2 ने पुढे सरकले अगदी 6 या आकड्यावरती. अजून एक षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा इथं मात्र गोलंदाज शिवराम स्ट्राईकवरती पुन्हा एकदा असेल हरी. षटकातील पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. गोलंदाजी मार्कवर बघू शकाल आपण शिवराम. यावेळेस मात्र चांगलासा फटका सजवला गेलाय. अगदी क्षेत्ररक्षक नसेल तिथं चेंडू ट्रॅव्हल झाला. इथं मात्र दुसऱ्या धावाची देखील छेड बघायला मिळते आपल्याला आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावफलक मात्र 8 या आकडे पोहोचवले. चालेल ना, करा ना तुम्ही काहीतरी, करा ना काहीतरी, करा ना. षटकातील पुढचा चेंडू असेल शिवरामचा लालासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. एक धाव कंप्लीट होईल. पंचाचा इशारा आला. अगदी षटक संपलंय. 10 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज शिवरामने. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर असेल विलास. स्ट्राईकवरती फलंदाज असेल लाला. पहिल्या षटकामध्ये शिवरामने केले खर्च 10 धावा. यावेळेस मात्र बघूया लाला किती धावांची मजल मारते. त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कर असेल विलास. विलास या गोलंदाजा पुढचा चेंडू लालासाठी हाताळला जातो. यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय परंतु क्षेत्ररक्षक असेल जेल खाली. इथं मात्र शिवरामने मात्र केले चुकी. अगदी मोठी चूक केली इथं मात्र शिवरामने. इथे मोठ्या खेळाडूला इथं मात्र संधी मिळाली. इथं मात्र निश्चितच घातक ठरू शकतो इथं लाला. अगदी बघूया संधी मिळाल्यानंतर किती धावांची मजल मारली जाते. अगदी सुरेशला देखील संधी मिळाली होती आणि त्या संधीचं मात्र सुरेशने सोनं केलं. यावेळेस मात्र लालाला संधी मिळाली. बघूया लाला करतोय. षटकातील पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. पुन्हा एकदा लाला स्ट्राईकवरती. त्याच्यासमोर विलास. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. अगदी निर्धाव चेंडू होते. समीकरण मात्र बघायला मिळते आपल्याला 16 चेंडू 30 धावांचं. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा लालासाठी. यावेळेस मात्र खराब चेंडू एकदा फेकलाय. अगदी निश्चितच इथं बघूया पंचाचा डिसिजन अजून पेंडिंग. नो नो चेंडू असेल.
येणारा चेंडू निश्चितच फ्री हिट असेल. बघूया फ्री हिटचा कशा प्रकारे समाचार घेतला जातोय. लाला स्ट्राईकवरती यावेळेस मात्र अगदी खेचलाय, अगदी मोठा प्रहार केलाय. ते षटकार लालाच्या बॅटमधून पहिला षटकार बघायला मिळतोय. अगदी फ्री हिट होता, फ्री हिटवरती समाचार घेतला गेला. अगदी षटकार आलाय. या षटकारच्या मध्ये धावफलक मात्र 19 आकृती पोहोचवलंय. अगदी यावेळेस मात्र थोडंसं आक्रमकता असे दाखवताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. लाला अगदी झेल सोडला होता, त्याच्यावरती मात्र प्रत्युत्तर दिले. अगदी हा झेल किती महागात पडेल अजूनही इथं पुढे सांगता येत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळते आपल्याला. विलास स्ट्राईकवरती पुन्हा एकदा असेल लाला. यावेळेस मात्र सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक नसेल तिथं एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावाची देखील चेड होते, परंतु इथं मात्र एकच धावती समाधान मानलं जाते. धावफलक अगदी एकच्या पुढे तिने पुढे सरकले 20 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण असेल 14 चेंडू आणि 22 धावांचं. षटक क्रमांक दुसऱ्यामधील यावेळेस मात्र 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. स्ट्राईकवरती बघू शकाल आपण हरी असेल, नॉन स्ट्राईकवरती असेल लाला. गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला विलास. आतापर्यंत विलासने मात्र थोडंसं महागडं असं षटक हाताळलंय. विलासचा पुढचा चेंडू स्ट्राईकवरती पुन्हा एकदा हरी. शॉर्ट पिच डिलिव्हरी. यावेळेस मात्र पंचाचा इशारा आला. वाईट चेंडू हाताळला गेलाय. अगदी या वाईटच्या मध्ये एक धाव मात्र पुढे सरकते 21 या आकड्यावरती. अजूनही मात्र 21 धावांची मजल मारावं लागले. येणारे पुढचे 14 चेंडू शिल्लक असतील. विलासच्या गोलंदाजीवरती स्ट्राईकवरती बघायला मिळते आपल्याला हरी. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, परंतु तिथं मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. धावफलक मात्र 1-1ने पुढे सरकते. अगदी धावफलक जाऊन पोहोचेल ते डबल दुरी 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये शेवटचा चेंडू असेल. षटकातील पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. यावेळेस मात्र बॅटरपासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु येतोय वाईट चेंडू. वाईटच्या मध्ये धावफलक मात्र 23 या आकड्यावरती पोहोचवले. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. इथं मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला गेलाय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू हाताळले गेले. इथं मात्र थोडंसं महागडं षटक हाताळलं गेलं. इथं मात्र गोलंदाज विलासने धावसंख्या मात्र पुढे सरकले. अगदी 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचवले. बघूया षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये लालासाठी. यावेळेस मात्र हलक्या हाताने सन्मान दिलाय. धावफलक मात्र 1ने पुढे सरकले जाईल. अगदी दुसऱ्या धावाची देखील छेड होण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एकच धावावरती समाधान मानलं जाते. अगदी बघू शकाल आतापर्यंत 2 षटकाचा खेळ संपलाय. अगदी धावफलक लगावलं जाते ते 25 या आकड्यावरती. समीकरण असेल अजून 12 चेंडू 17 धावाचं. अजून 12 चेंडूवरती बनवल्या 25 धावा, अजून 12 चेंडूवरती बनवायच्या 17 धावा. बघतच राहिला. अगदी षटकार आलाय. यावेळेस मात्र मोठा हवाई हल्ला चढवलाय. धावफलक जाऊन पोहोचत 31 या आकड्यावरती. अगदी पहिल्या चेंडूवरती इथं मात्र 6 धावा खर्च करताना गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला राहुल. समीकरण आता मात्र सोपं झालंय. 11 चेंडू 11 धावांचं. इथं कुठेतरी मात्र बढत मिळाले. श्री गणेशा बोर्ली संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळते. समीकरण 11 चेंडूवरती 11 झाले. राहुलचा पुढचा चेंडू असेल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त सन्मान दिला या चेंडूवरती. दुसऱ्या धावाचा देखील छेड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. निश्चितच 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केले गेलेत. धावफलक 2ने पुढे सरकले. अगदी 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये लाला आणि हरी बघायला मिळते. अगदी आपल्याला 9 चेंडूवरती 19 धावांचं योगदान देताना बघायला मिळते आपल्याला लाला. 6 चेंडू 10 धावांचं योगदान दिलंय हरीने. षटकातील पुढचा चेंडू लालासाठी असेल. यावेळेस मात्र पायावरती जाऊन चेंडू बदलला. अगदी 1 धाव मिळेल. अगदी लेग बायच्या स्वरूपात धाव असेल ही. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक तिसऱ्यामधील अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका सजवला, अगदी गॅप शोधला इथं. क्षेत्ररक्षक गेलाय तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 2 ने पुढे सरकले अगदी 36 या आकड्यावरती. आठ चेंडू अजूनही 6 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा असेल. इथं मात्र चांगलाचा चेंडू हाताळला गेलाय, अगदी निर्धाव चेंडू येतोय. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू हाताळला जातोय. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा बघू शकाल आपण हरी. यावेळेस एकदा निर्धाव चेंडू आलाय. आता समीकरण असेल 6 चेंडू 6 धावांचं. अगदी इथं मात्र 6 चेंडू 6 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. गोलंदाजी मार्कर असेल पप्पू. शेवटचं षटक असेल अगदी पप्पू या गोलंदाजाचं. 6 चेंडू बनवायचे 6 धावा. स्ट्राईकवरती बघायला मिळते आपल्याला लाला. इथं मात्र पहिला चेंडू इथं नो आलाय. पंचाचा इशारा. येणारा पुढील चेंडू सुवर्ण संधी असेल लालासाठी. अगदी 1 धाव खर्च केली आहेत. धावफलक मात्र पुढे सरकले अगदी 37 या आकड्यावरती. पप्पू या गोलंदाजा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाजी मार्कर बघायला मिळते आपल्याला लाला. लाला टू पप्पू पुढचा चेंडू. यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय. अगदी यावेळेस मात्र येतोय विजयचा शंखनाद. अगदी षटकार आलाय. अगदी सामना फिनिश केलाय षटकाराच्या मदतीने. बघू शकाल श्री गणेशा बोलिया संघ विन झाला. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. चला हँडशेक करायचा, स्पीडअप घ्यायचा लगेचच. अजूनही पुढचा सामना खेळवायचा आपल्याला. जय गुरुदेव गोळीबार मैदानवाडी त्यांच्या विपक्ष फाईट देताना मालुंजेवाडी. जय गुरुदेव गोळीबार मैदानवाडी या संघाने प्रथमचा नाणेफेकचा कौल जिंकला. इथं मात्र फलंदाजी स्वीकारले. तसंच इथं मात्र